तर आपण बघतोय चॅप्टर नंबर 5 ज्याचं नाव आहे मॉडर्न क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन्स. ज्यामध्ये आपण पॉईंट नंबर 1 टू पॉईंट नंबर 5 कव्हर केलेले होते. आता आपले शेवटचे 2 पॉईंट राहिलेत, पॉईंट नंबर 6 आणि पॉईंट नंबर 7. आता पॉईंट नंबर 6 आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कारण तुमचा जो काही क्वेश्चन नंबर 3 येतो त्यामधील 6 मार्क्सचे जे काही क्वेश्चन आहेत ते पॉईंट नंबर 6 वर येणार आहेत. पॉईंट नंबर 7 तेवढाच इम्पॉर्टंट नाही, म्हणून मी आधी काय करणार आहे, तो जनरल प्रपोजिशनचा जो काही भाग आहे तो आधी क्लिअर करून घेऊया पटकन, आणि त्याच्यानंतर मग पॉईंट नंबर 6 आहे तो आपण इन डिटेल बघणार आहोत. तर पहिल्यांदा बघूया जनरल प्रपोजिशन्स म्हणजे काय. तर एखादी गोष्ट अंडरस्टँड करायचे 2 मेथड असतात. एक तर त्याची स्वतःची थिअरी वाचा किंवा ती गोष्ट इतरांशी कम्पेअर करा. मग आपण काय करणार आहोत, जनरल प्रपोजिशनच्या संदर्भात ते इतरांशी कम्पेअर करून समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही कालचं लेक्चर किंवा त्यापूर्वीचं लेक्चर बघितलं असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की मी जी काही एक्झाम्पल दिली त्यापैकी कोणत्याही एक्झाम्पल मध्ये क्लासचा रेफरन्स नव्हता. क्लास म्हणजे काय, ऑल किंवा समने सुरू होणारं कोणतेही वाक्य नव्हतं. मग तुम्ही म्हणाल की ट्रॅडिशनल लॉजिशियन आहेत त्याने तर सांगितलं युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आहे, युनिव्हर्सल निगेटिव्ह आहे, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आहे, पर्टिक्युलर निगेटिव्ह आहे. मॉडर्न लॉजिक मध्ये कुठे गेले तर हे सगळे जे काही प्रकार आहेत ते इन्क्लूड झालेले आहेत जनरल प्रपोजिशन मध्ये. जसं सिंग्युलर प्रपोजिशन कोणाच्या संदर्भात असतं तर ते असं वन डेफिनेट ऑब्जेक्टच्या संदर्भात, म्हणजे एखादी व्यक्ती असेल, एखादी वस्तू असेल, त्या संदर्भात माहिती देण्याचं काम जसं सिंग्युलर प्रपोजिशन करतं, इन सेम वे जनरल प्रपोजिशन जे आहे ते एखाद्या क्लासच्या संदर्भात माहिती देण्याचं काम करणार आहे. म्हणूनच म्हटलंय जनरल प्रपोजिशन मेक्स अन असर्शन अबाउट क्लास ऑर क्लासेस, म्हणजे एक क्लास असेल किंवा एकापेक्षा जास्त क्लास असेल त्या संदर्भात माहिती देण्याचं काम हे जनरल प्रपोजिशन करतं. एक्झाम्पल बघा, ऑल ऍक्टर्स आर आर्टिस्ट, ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन्स, सम सिंगर्स आर ऍक्टर्स, नो लेमन्स आर स्वीट. जर तुम्ही चारही वाक्य बघितली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, चारही वाक्यामध्ये एक क्लास आहे. एक ऍक्टरचा क्लास असेल, महाराष्ट्रीयनचा क्लास असेल, सिंगरचा क्लास असेल किंवा लेमनचा क्लास असेल. अशा प्रकारच्या क्लास संदर्भात जे माहिती देतात, म्हणजे एकतर ते अफर्मेटिव्ह असेल, फॉर एक्झाम्पल नंबर 1, 2 आणि 3 चा विचार करू शकतो इन अफर्मेटिव्ह सेन्स, किंवा निगेटिव्ह असेल त्यासाठी आपण एक्झाम्पल नंबर 4 बघू शकतो. अशा प्रकारे ज्यावेळी एखाद्या क्लास संदर्भात माहिती देण्यात येते, मग ते अफर्मेटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, त्यावेळी आपण त्याला जनरल प्रपोजिशन म्हणतो. आता जनरल प्रपोजिशन संदर्भात अजून एक गोष्ट लक्षात घ्या, तर सिंग्युलर बरोबर कम्पेअर केलं तर लक्षात येईल. सिंग्युलर मध्ये आपण काय करतो, एखाद्या व्यक्तीचं नाव सांगतो, एखाद्या वस्तूचं नाव सांगतो आणि त्याची जी काही क्वालिटी आहे ती सांगतो. म्हणजेच काय, रेफरन्स जो असतो तो त्या वस्तूने किंवा व्यक्तीने पोजेस केलेल्या क्वालिटी संदर्भात असतो. पण जनरल प्रपोजिशन संदर्भात इच अँड एव्हरी मेंबर कॅनॉट बी एक्झामाइंड. प्रत्येक मेंबर मध्ये ती क्वालिटी आहे की नाही हे आपण चेक करू शकत नाही, म्हणजे व्हेरीफाय करू शकत नाही. म्हणून जनरल प्रपोजिशन काय करतं, जनरल प्रपोजिशन ओनली शोज द कनेक्शन बिटवीन प्रॉपर्टीज. म्हणजे काय, अज्युम केलं जातं की जी क्वालिटी एका मेंबर मध्ये आहे तीच क्वालिटी क्लासमधील सर्व मेंबर मध्ये असणार आहे. अशाच प्रकारच्या काही क्वालिटी ज्यावेळी कॉमन मध्ये मिळतात त्याचवेळी आपण एक जनरल प्रपोजिशन तयार करतो. एक्झाम्पल बघा, तिकडे नाही, ऑल ऍक्टर्स आर आर्टिस्ट असेल, प्रत्येक अभिनेता कलाकार आहे, तर याचा अर्थ काय, आर्टिस्टच्या क्लासमध्ये जी काही क्वालिटी आहे, जी काही प्रॉपर्टी आहे म्हणजे आर्ट आहे, तोच आर्ट ऍक्टर्स मध्ये सुद्धा आहे. म्हणजे जी कला आर्टिस्टच्या क्लासमध्ये आहे तीच कला काही प्रमाणात ऍक्टरच्या क्लासमध्ये आहे. अशा प्रकारे काहीतरी कॉमन प्रॉपर्टी असते ती फिगर आउट केली जाते आणि त्यावरून जनरल प्रपोजिशन तयार केलं जातं. अजून एक चांगला एक्झाम्पल घेतो, ऑल फेरीज आर ब्युटिफुल असेल, तिकडे कॉमन प्रॉपर्टी काय आहे, ब्युटी आहे. ब्युटिफुलच्या क्लासमध्ये ब्युटी क्वालिटी आढळणारच आहे, प्लस फेरीच्या क्लासमध्ये सुद्धा म्हणजे पऱ्यांच्या क्लासमध्ये सुद्धा ब्युटी ही क्वालिटी आढळते. अशा प्रकारचे कॉमन प्रॉपर्टी आढळल्यामुळे, म्हणजे जे कॉमन क्वालिटी आढळल्यामुळे एक रिलेशन तयार होतं, एक कनेक्शन तयार होतं आणि त्यातून तयार होतं जनरल प्रपोजिशन. म्हणजे काय करतो आपण, त्या क्लास संदर्भात ती क्वालिटी किंवा प्रॉपर्टी अज्युम करतो आणि तीच क्वालिटी ज्या इतर क्लासमध्ये आहे त्यांच्याशी यांना कनेक्ट करायचं काम जनरल प्रपोजिशनने करतो. म्हणजेच काय, या ठिकाणी रेफरन्स त्या इंडिव्हिज्युअल मेंबर संदर्भात नसतो, तर ऍज अ ग्रुप त्या क्लास संदर्भात असतो आणि त्या क्लासच्या क्वालिटी संदर्भात असतो. त्यामुळे लक्षात ठेवायचे, सिंग्युलर मध्ये आपण पर्सनली व्हेरीफाय करू शकतो, ही इज क्लेवर म्हटलं तर तो क्लेवर आहे की नाही. पण हेच जर मी एखाद्या क्लास संदर्भात असर्शन केलं असेल, तुम्ही इच अँड एव्हरी मेंबर एक्झामाइन करू शकत नाही. म्हणून आपण काय म्हणतोय, कॉमन प्रॉपर्टी बघितली आता आणि त्या प्रॉपर्टी कनेक्ट करायचं काम जनरल प्रपोजिशन करतं. आता अजून चांगल्या प्रकारे अंडरस्टँड करण्यासाठी आपण जनरल प्रपोजिशन कम्पेअर करूया. पहिला आहे डिफरन्स बिटवीन जनरल प्रपोजिशन अँड क्लास मेंबरशिप प्रपोजिशन. आता बऱ्याचदा काय होतंय, जनरल प्रपोजिशन क्लास संदर्भात आहे आणि क्लास मेंबरशिप प्रपोजिशन पण क्लास संदर्भात आहे, दोन्ही मध्ये कन्फ्युजन होतं. म्हणून सुरुवात करूया जनरल प्रपोजिशन अँड क्लास मेंबरशिप प्रपोजिशन. फर्स्ट डिफरन्स म्हटलाय, वन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ऑफ क्लास मेंबरशिप प्रपोजिशन इज इंडिव्हिज्युअल while another constituent is class. On the other hand, all the constituents of general proposition are classes. याचा अर्थ लक्षात घ्या, क्लास मेंबरशिप प्रपोजिशन हे सिंपल प्रपोजिशनचा भाग आहे. सिंपल प्रपोजिशन मुळात काय इंट्रोड्यूस केले मॉडर्न लॉजिक मध्ये, तर सिंग्युलर प्रपोजिशन अनालाइज करण्यासाठी. म्हणजेच काय,
सिंपल प्रपोजिशनच्या अंडर जे काय येणार आहे ते सगळे सिंग्युलर असेल. त्यामुळे होतंय काय, क्लास मेंबरशिप प्रपोजिशन मध्ये काय करण्यात येतं, एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू एका वायडर क्लासचा भाग आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे होतंय काय, अशा प्रकारच्या वाक्याचे म्हणजेच क्लास मेंबरशिप प्रपोजिशनचे दोन घटक असतात. पहिला घटक असणार आहे ती व्यक्ती म्हणजे एक इंडिव्हिज्युअल आणि दुसरा असेल क्लास. पण ऍज कम्पेअर टू जनरल प्रपोजिशन मध्ये रेफरन्स हा फक्त क्लासचा असतो, इंडिव्हिज्युअलचा नसतो. त्यामुळेच जनरल प्रपोजिशन किंवा जनरल स्टेटमेंटचे घटक कोणते असणार आहेत, तर ते असणार आहेत फक्त क्लास किंवा क्लासेस. हाच आहे पहिला डिफरन्स, की ज्यावेळी क्लास मेंबरशिप येईल त्यावेळी दोन घटक असतील, एक असेल ती इंडिव्हिज्युअल, दुसरा असेल क्लास. म्हणजे ज्यावेळी जनरल प्रपोजिशन येईल त्यावेळी इंडिव्हिज्युअल मिळणार नाही, त्या ठिकाणी रेफरन्स असेल तो फक्त क्लास संदर्भात असेल. सेकंड डिफरन्स बघा, जनरल प्रपोजिशन asserts relation between two classes. Thus, general proposition are about properties as such and not about the individual which possesses these properties. याचा अर्थ लक्षात घ्या, क्लास मेंबरशिप प्रपोजिशन मध्ये रेफरन्स असतो त्या व्यक्तीचा, त्या व्यक्तीत काहीतरी क्वालिटी आहे आणि म्हणून तो त्या क्लासमध्ये जातोय. पण जनरल प्रपोजिशन मध्ये ही गोष्ट शक्य नाही. म्हणजे काय करतात, एका मेंबर मध्ये जी क्वालिटी आहे, जी प्रॉपर्टी आहे ती सगळ्यांमध्ये असं अज्युम करायचं आणि त्या प्रॉपर्टीचं, त्या क्वालिटीचं एखाद्या वायडर क्लास बरोबर रिलेशन आहे एवढंच त्यांना इस्टॅब्लिश करायचं असतं. फॉर एक्झाम्पल, ऑल फेरीज आर ब्युटिफुल. पुन्हा एकदा तेच, ब्युटी ही जी काही क्वालिटी आहे ती ब्युटिफुलच्या क्लासमध्ये पण आहे आणि फेरीजच्या क्लासमध्ये पण आहे. कॉमन प्रॉपर्टी असल्यामुळे कनेक्शन इस्टॅब्लिश झालं आणि त्यामुळे आपण म्हटलं ऑल फेरीज आर ब्युटिफुल. याला म्हणायचे जनरल प्रपोजिशन. जिकडे असर्शन जे असतं ते दोन क्लास संदर्भात असतं आणि ते इस्टॅब्लिश करण्यासाठी आपण प्रॉपर्टीचा म्हणजे कॉमन क्वालिटीचा वापर करतो. इकडे कधीही इंडिव्हिज्युअल किंवा सिंगल मेंबरचा रेफरन्स नसतो. पण क्लास मेंबरशिप प्रपोजिशन हे नेहमी सिंग्युलरच असतात. त्यामुळे होतंय काय, इकडे त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा विचार करण्यात येतो आणि त्या व्यक्तीला त्या क्लासमध्ये इन्क्लूड करण्यात येतं. हाच आहे सेकंड डिफरन्स, की जनरल प्रपोजिशन मध्ये फक्त प्रॉपर्टीज पाहण्यात येतील, इंडिव्हिज्युअल मेंबरला कन्सिडर केलं जाणार नाही. पण क्लास मेंबरशिप मध्ये त्या इंडिव्हिज्युअल मेंबरला कन्सिडर केलं जाईल, कारण ते सिंग्युलर प्रपोजिशनचाच एक भाग आहे. पुढचा डिफरन्स बिटवीन जनरल अँड सिंपल प्रपोजिशन. पहिला आहे, सब्जेक्ट ऑफ सिंपल प्रपोजिशन इज इंडिव्हिज्युअल, ऑन दी अदर हँड सब्जेक्ट ऑफ जनरल प्रपोजिशन इज युनिव्हर्सल. आता इकडे जरी युनिव्हर्सल म्हटलं तरी ऍज अ क्लास अंडरस्टँड करा, की सिंपल प्रपोजिशन मध्ये म्हणजेच सिंग्युलर प्रपोजिशन मध्ये, कारण मॉडर्न लॉजिक काय करतंय, सिंग्युलर प्रपोजिशन हे सिंपलच्या फॉर्म मध्ये अनालाइज करतंय. त्यामुळे लक्षात ठेवायचं, सिंपल प्रपोजिशनचा सब्जेक्ट हा नेहमी एक इंडिव्हिज्युअल म्हणजे एक व्यक्ती असणार आहे. पण जनरल प्रपोजिशनचा सब्जेक्ट आहे तो नेहमी क्लास असणार आहे. कारण काय, आपण सुरुवातीपासून म्हणतोय जनरल प्रपोजिशन मेक्स अन assertion अबाउट क्लास और क्लासेस. Second difference, simple proposition consider the attributes of individual. General proposition considers properties. They do not consider individual which possess these properties. म्हणजे पुन्हा एकदा तोच पॉईंट सांगितलेला आहे. सिंपल प्रपोजिशन मध्ये आपण त्या विशिष्ट व्यक्तीच्या विशिष्ट वस्तू असेल त्यामध्ये कोणती क्वालिटी आहे, कोणता ऍट्रिब्यूट आहे हे कन्सिडर करतो आणि वाक्य तयार करतो. पण जनरल प्रपोजिशनच्या वेळी इच अँड एव्हरी मेंबर कॅनॉट बी एक्झामाइंड. तेव्हा ते काय म्हणतायत, त्या क्लास संदर्भात जी काही कॉमन प्रॉपर्टी आहे, उदाहरणार्थ फेरीजच्या संदर्भात ब्युटी आहे, अशा प्रकारची प्रॉपर्टी चेक केली जाते आणि त्या प्रॉपर्टीनुसार जनरल प्रपोजिशन तयार केलं जातं. त्यामुळे इकडे कधीही जो सिंगल मेंबर आहे किंवा इंडिव्हिज्युअल मेंबर आहे त्याच्या नक्की काय क्वालिटीज आहेत या कधीही एक्झामाइन किंवा कन्सिडर केल्या जात नाहीत. म्हणजे डिफरन्स सिंपल आहे. सिंपल प्रपोजिशनचा रेफरन्स असेल इंडिव्हिज्युअलच्या ऍट्रिब्यूट संदर्भात, तर जनरल प्रपोजिशनचा रेफरन्स असेल त्या क्लासचे ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या क्लासचे ज्या काही ऍज अ ग्रुप ज्या काही क्वालिटीज आहेत त्या संदर्भात. पुढचा पॉईंट आहे, डिफरन्स बिटवीन जनरल अँड कंपाऊंड प्रपोजिशन. आता काय म्हटलंय बघा, कंपाऊंड प्रपोजिशन्स आर फॉर्म बाय कंबाइनिंग अदर प्रपोजिशन्स, बट जनरल प्रपोजिशन आर सिंगल स्टेटमेंट. इट कॅनॉट बी अनालाइज इन टू प्रपोजिशन. याचा अर्थ काय, बेसिकली कंपाऊंड प्रपोजिशन म्हणजे काय, ज्यावेळी एखाद्या वाक्यात एकापेक्षा जास्त विधान असतात आणि ती योग्य प्रकारे जोडलेली असतात, याला म्हणायचं कंपाऊंड प्रपोजिशन. याचा अर्थ काय, कंपाऊंड प्रपोजिशन मध्ये ऍट लिस्ट 2 आणि मॅक्झिमम कितीही स्टेटमेंट असू शकतात. पण जनरल प्रपोजिशन तसं आहे का, नाही. इकडे एक क्लास असेल आणि दुसरी त्या क्लास संदर्भात माहिती असेल जी अफर्मेटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. याचा अर्थ काय, जनरल प्रपोजिशन मध्ये एकच स्टेटमेंट येणार आहे, तर कंपाऊंड प्रपोजिशन मध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त स्टेटमेंट येणार आहेत. आता एक सांगतो, जनरल प्रपोजिशन वर जास्त प्रमाणात क्वेश्चन येत नाहीत. ऍज अ पार्ट ऑफ सिलेबस आहे म्हणून मला शिकवावं लागतंय, तुम्हाला ते ऐकावं लागतंय. आता आपण काय करणार आहोत, इम्पॉर्टंट पार्ट कडे येणार आहोत. तर तो असेल सिम्बोलायझिंग कंपाऊंड प्रपोजिशन. आता डायरेक्ट सिम्बोलायझिंग कडे जाण्यापूर्वी जस्ट लाईक रिफ्रेशिंग मेमरी म्हणून काय करतोय, यापूर्वी जे काही कंपाऊंड प्रपोजिशनचे जे काही प्रकार झाले ते 5 पॉईंट मध्ये अनालाइज केलेले आहेत, ते एकदा वाचून घेऊया. त्यानंतर आपण अनालिसिस कडे किंवा सिम्बोलायझिंग कडे येऊया. तर आपण कंपाऊंड प्रपोजिशनचा पहिला भाग बघितला होता, निगेटिव्ह प्रपोजिशन, जो आपण सिम्बोलाइज करतो नॉट पी म्हणजे कर्ल किंवा टिल्ड पी. आणि एक निगेशन कोण इंडिकेट करतं, तर तो करू शकतो नॉट असेल, नेव्हर असेल, इट इज फॉल्स दॅट, इट इज नॉट द केस, इट इज नॉट सो. अशा प्रकारचे जे काही शब्द असतील ते तुम्हाला सांगतील की हे प्रपोजिशन निगेटिव्ह आहे. त्यासाठी सिम्बॉलिक फॉर्म असेल नॉट पी किंवा कर्ल किंवा टिल्ड पी म्हणू शकतो.
दुसरा प्रकार बघितला होता कंजक्टिव्ह प्रपोजिशन. याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे पी डॉट क्यू, म्हणजेच पी अँड क्यू. कंजक्शन ओळखायचं कसं, तर ते ओळखण्याची वाक्यात असेल अँड किंवा अँड सारखे तत्सम शब्द. पुढे तिसरा प्रकार बघितला होता डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन. याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे पी ऑर क्यू, म्हणजे इकडे तुम्हाला पीव्ही क्यू दिसेल, पण जो व्ही आहे त्याला आपण वेज म्हणतो आणि त्याचं रिडिंग असं करायचं असतं पी ऑर क्यू. मग डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन कसं ओळखायचं, तर ज्यावेळी वाक्यात ऑर असेल किंवा आयदर ऑर असेल त्यावेळी ते वाक्य डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन असतं. चौथा पॉईंट आपण बघितला होता इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन, म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये इफ देन किंवा इफ देन सारख्या अर्थ असणारे शब्द असतील त्यावेळी आपण त्या वाक्याला इफ देन म्हणतो. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय, तर तो आहे पी नंतर हॉर्स शू नंतर क्यू. याचा अर्थ आहे इफ पी देन क्यू. शेवटचा प्रकार बघितला होता इक्विव्हॅलंट प्रपोजिशन. याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे पी ट्रिपल बार क्यू, ज्याला आपण म्हणतो इफ अँड ओनली इफ पी देन क्यू. ज्यावेळी एखाद्या वाक्यात इफ अँड ओनली इफ असेल त्यावेळी ते वाक्य आपण इक्विव्हॅलंट प्रपोजिशन आहे असं अज्युम करायचं आहे. आता आपण क्वेश्चन कडे येऊया. आता आपण एक काम करणार आहोत, पुस्तकात भरपूर वाक्य दिलेली आहेत, त्यातले मी 2च वाक्य घेतो, त्यानंतर ऍक्च्युअल क्वेश्चन पेपर मध्ये जसं विचारण्यात येतं त्या प्रकारचे वाक्य आपण सोडवायचा प्रयत्न करूया. तर पहिलं वाक्य बघा, लता इज नॉट बोथ गुड सिंगर अँड गुड ऍक्ट्रेस. पुन्हा एकदा वाक्य वाचतोय, लता इज नॉट बोथ गुड सिंगर अँड गुड ऍक्ट्रेस. आता काय करायचंय, तुम्हाला मी 5 प्रकार सांगितलेले आहेत, तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. कारण आजचं लेक्चर असंच चालणार आहे, थिअरी आणि एक्सप्लेन करून झालेली आहे. तुम्ही सांगायचंय लता इज नॉट बोथ गुड सिंगर अँड गुड ऍक्ट्रेस, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. आणि एकानेच नको, सगळ्यांनी मेसेज टाकायला लागा, कारण इकडे लाजायची काहीच गरज नाहीये. तुम्हाला कितपत समजलंय समजलं नाही हे मला क्लिअर होईल. एखादी कन्सेप्ट राहिली असेल तर एकदा पुन्हा एकदा एक्सप्लेन करता येईल. हे वाक्य पुन्हा एकदा वाचतोय, त्यानंतर तुम्हाला जे काही कंपाऊंड प्रपोजिशनचे जे काही 5 प्रकार आहेत ते पुन्हा एकदा दाखवतो. त्यापैकी कोणत्या प्रकारचे वाक्य हे तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आज 40 मिनिट जाऊ दे, 50 मिनिट जाऊ दे, 1 तास जाऊ दे, आजचं लेक्चर असंच चालणार आहे. वाक्य आहे लता इज नॉट बोथ गुड सिंगर अँड गुड ऍक्ट्रेस. 5 प्रकार कोणते आहेत ते बघा, निगेटिव्ह, कंजक्टिव्ह, डिस्जंक्टिव्ह, इम्प्लिकेटिव्ह अँड इक्विव्हॅलंट. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे ते तुम्ही सांगा. पूर्ण स्पेलिंग जर टाईप करायचं नसेल तर सुरुवातीची 3 अक्षर टाईप केलं तरी पण चालू शकेल, पण उत्तर तुम्हीच द्यायचंय. नंतर बरोबर आहे चुकीचं आहे ते मी बघणार आहे. एवढं कठीण आहे का? पुन्हा एकदा बघा, लता इज नॉट बोथ गुड सिंगर अँड गुड ऍक्ट्रेस. आता याच्यात तुम्हाला या 5 पैकी कोणते शब्द मिळत आहेत ते तरी सांगा. ओके, कोणतरी मेसेज टाकते, थांबूया. परफेक्ट. निगेटिव्ह प्रपोजिशन. अजून एक आन्सर येत आहे. बरोबर आहे, दोघांचं उत्तर बरोबर आहे. तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. फक्त अजून एकदा मी वाक्य वाचून दाखवतो म्हणजे एक गोष्ट लक्षात येईल. वाक्य आहे लता इज नॉट बोथ गुड सिंगर अँड गुड ऍक्ट्रेस. आता होतंय काय ते बघा, इकडे तुम्ही नॉट वाचून सांगितलं की हे जे वाक्य आहे ते निगेटिव्ह आहे, तुमचं 100% बरोबर आहे. पण इकडे नॉट सोबत अँड सुद्धा आहे, त्यामुळे होतंय काय बघा, हे जे वाक्य आहे याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकार एकत्र मिळणार आहे. निगेटिव्ह पण असेल आणि कंजक्टिव्ह पण असेल. लक्षात येते काय झालंय ते, नॉट आल्यामुळे निगेशन आलं प्लस अँड आल्यामुळे कंजक्शन आलेलं आहे. म्हणून आपण काय करायचंय, हे दोन्ही प्रकार कंबाईन करणार आहोत. आता ही जी काही केस आहे निगेशन आणि कंजक्शन याची, याचं कारण निगेशन आहे. बऱ्याच प्रकारच्या वाक्यात जसंच होतंय की निगेशन असतं प्लस इतर प्रकार असतात, त्यावेळी तुम्हाला ते कंबाईन कसे करायचे हे समजण्यासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे. लता इज नॉट बोथ गुड सिंगर अँड गुड ऍक्ट्रेस. अँड वापरल्यामुळे झालंय काय, गुड सिंगर अँड गुड ऍक्ट्रेस हे दोन जे काही स्टेटमेंट होते ते एकत्र आणण्याचं काम केलंय. मग अशा वेळी काय करायचं बघा, ते जे काही वाक्य आहे त्यात जे काही निगेशन आहे ते दोन्ही स्टेटमेंटला ऍप्लिकेबल होतंय की एकाच स्टेटमेंटला ऍप्लिकेबल आहे ते आपल्याला चेक करावं लागेल. वाक्य बघा, लता इज नॉट बोथ गुड सिंगर अँड गुड ऍक्ट्रेस. बोथ म्हटलं याचा अर्थ काय, तो काय करतोय, गुड सिंगिंग पण डिनाय करतोय आणि गुड ऍक्ट्रेस पण डिनाय करतोय. येत्या गोष्ट लक्षात. म्हणून आपण करायचंय काय, पहिल्यांदा गुड सिंगर अँड गुड ऍक्ट्रेस आहे ते सिम्बोलाइज करा. मग अँड असेल तर प्रपोजिशन कसं सिम्बोलाइज करतात, तर तो सेकंड ऑप्शन दिलाय बघा, पी डॉट क्यू म्हणजे पी अँड क्यू. एक काम झालं. त्यानंतर आपण काय करायचंय, निगेशन कोणा संदर्भात आहे,
तर लता इज नॉट बोथ याचा अर्थ काय, त्याला पी अँड क्यू दोन्ही डिनाय करायचे, म्हणून काय होणार आहे, ब्रॅकेट टाकायचं आणि ब्रॅकेटच्या बाहेर फक्त निगेशनचं चिन्ह द्यायचं, म्हणून वाक्य झालं नॉट पी अँड क्यू. हे तुम्ही अजून एका प्रकारे लिहू शकता, नॉट पी अँड नॉट क्यू. पण आपण काय करतोय, निगेशन दोघांनाही कॉमन आहे म्हणून इन ब्रॅकेट पी अँड क्यू लिहायचं आहे आणि बाहेर फक्त निगेशन लिहायचं आहे. पुन्हा एकदा सांगतोय, निगेशन हा असा प्रकार आहे जो बऱ्याच वेळा ऍज अ अटॅचमेंट येतो, त्यावेळी काय करायचंय, वाक्याचा जो काही प्रकार आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे, प्लस निगेशन नक्की कोणती स्टेटमेंटला डिनाय करते बघायचंय. दोन्ही स्टेटमेंटला करत असेल तर तुम्ही इन ब्रॅकेटमध्ये जो काही प्रकार आहे तो लिहायचा आहे आणि बाहेर फक्त निगेशन लिहायचंय. पण जर इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट जर डिनाय करत असेल तर अशा वेळी तुम्हाला फक्त जो काही पार्ट असेल म्हणजे पी असेल किंवा क्यू असेल त्याच्या सुरुवातीला फक्त निगेशनचा कल किंवा टिल लिहावा लागेल, बाकीचं स्टेटमेंट ऍज इट इज लिहावं लागेल. मग आपण काय केलं, बोथ म्हटल्यामुळे गुड सिंगर आणि गुड ऍक्ट्रेस हे दोन्ही पॉईंट त्याने डिनाय करायचं काम केलेलं आहे, म्हणून आपण काय केलं, पहिल्यांदा इन ब्रॅकेट लिहून घेतलं पी अँड क्यू, जो झाला सिम्बॉलिक फॉर्म कंजक्टिव्ह प्रपोजिशनचा, आणि नंतर दोघांनाही डिनाय केले म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर फक्त निगेशन दिलेलं आहे. आता पुढचं वाक्य बघा, अनलेस ही हॅज गुड प्रॅक्टिस ही विल लूज द रेस. पुन्हा एकदा वाचतोय, अनलेस ही हॅज गुड प्रॅक्टिस ही विल लूज द रेस. कोणत्या प्रकारचे ते सांगा. प्रकार 5 आहेत, निगेटिव्ह आहे का, कंजक्टिव्ह आहे का, डिसजंक्टिव्ह आहे का, इम्प्लिकेटिव्ह आहे का, की इक्विव्हॅलंट आहे. वाक्य उत्तर पुन्हा एकदा बघा, अनलेस ही हॅज गुड प्रॅक्टिस, ओके, परफेक्ट. मगाशी जे काय सांगतो तू यांनी 100% यांच्या लक्षात आलंय. अनलेस ही हॅज गुड प्रॅक्टिस ही विल लूज द रेस याचा अर्थ काय लक्षात घ्या. इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन सांगताना एक गोष्ट सांगितली होती, इफ देन किंवा तत्सम शब्द, याचा अर्थ लक्षात घ्या. काही वेळा वाक्यामध्ये इफ देनच्या ऐवजी त्या सारख्या शब्दांचा वापर करण्यात येईल, म्हणजे वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. अनलेस ही हॅज गुड प्रॅक्टिस ही विल लूज द रेस याचा अर्थ लक्षात घ्या, जर त्याने प्रॅक्टिस केली नाही तर तो ही रेस हरणार आहे. येते गोष्ट लक्षात, म्हणजे जर तर साठी त्यांनी अनलेस वापरलेला आहे. आता अनलेसने दोन पर्पज सर्व केले, पहिली गोष्ट इफ देनचा आणि दुसरी गोष्ट इफ नॉटचा पण हे वाक्य निगेटिव्ह प्लस इम्प्लिकेटिव्ह आहे, परफेक्ट. आता आपल्याला काय करायचंय, हे निगेशन कोणा संदर्भात आहे ते पण फिगर आउट करायचं आहे. जर त्याने प्रॅक्टिस केली नाही तर तो रेस हरणार आहे, कोणा संदर्भात आहे, तर ऑब्विसली तेच आहे ही हॅज गुड प्रॅक्टिसच्या संदर्भात, जर त्याने प्रॅक्टिस केली नाही त्या संदर्भात, बरोबर. तर म्हणून काय करायचंय, आपल्याला फक्त पी डिनाय करावा लागेल. मग वाक्याचा फॉर्म काय, तो बेसिक फॉर्म एकदा लिहून घ्या. इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशनचा सिम्बॉलिक फॉर्म आहे पी, हॉर्स शू आणि क्यू. म्हणजे काय, इफ पी देन क्यू, तो फॉर्म लिहून घ्या. नंतर लक्षात घ्यायचं कोणाला डिनाय केलंय, तर ते डिनाय केलेलं आहे पी ला, त्यामुळे आपण म्हणणार आहोत नॉट पी. पण आता आपला जो काही फायनल सिम्बॉलिक फॉर्म आहे तो झालेला आहे नॉट पी देन क्यू. हे क्लिअर झालंय का, हा पॉईंट क्लिअर झालाय का. आता मी काय करणार आहे, एक्झॅक्टली एक्झाम मध्ये जसा प्रश्न विचारण्यात येतो तसंच एक क्वेश्चन फॉर्म केलेला आहे, जो जोशी सरांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर क्वेश्चन पेपरचे पीडीएफ टाकले होते, त्यातूनच घेतलेला आहे, तो आता आपण बघणार आहोत. बघा, सूचना अशी असेल, आयडेंटिफाय, सिम्बोलाइज, कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल फॉर द फॉलोइंग प्रपोजिशन. याचा अर्थ लक्षात घ्या, जे काय तुम्हाला वाक्य देण्यात येईल ते कोणत्या प्रकारचं कंपाऊंड प्रपोजिशन आहे ते तुमच्याकडून लिहिणं एक्सपेक्टेड आहे, प्लस ते वाक्य सिम्बोलाइज करणं एक्सपेक्टेड आहे, प्लस ट्रूथ टेबल बनवणं एक्सपेक्टेड आहे. आता या तिन्ही गोष्टी आपण कालच्या लेक्चरला बघितलेल्या होत्या, आपण पुन्हा एकदा जॉईंटली ट्रूथ टेबल आणि सगळं बनवणार आहोत. पहिल्यांदा वाक्य वाचतो, इफ अँड ओनली इफ वोटर्स आर वेल इन्फॉर्म डेमोक्रेसी विल बी सक्सेसफुल. वाक्य बघा, इफ अँड ओनली इफ वोटर्स आर वेल इन्फॉर्म डेमोक्रेसी विल बी सक्सेसफुल. कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ते सांगा. पुन्हा एकदा तुमच्या समोर 5 प्रकार ठेवलेले आहे, वाक्याची सुरुवात होते इफ अँड ओनली इफ ने. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, 5 जे काही प्रकार आहेत, ओके, इक्विव्हॅलंट, परफेक्ट. एकच माणूस उत्तर देतोय रे, बाकीच्यांनी थोडा प्रयत्न करा, कारण इकडे जर तुम्ही मेसेज केल्यानंतर तुमच्या डोक्यात जी काही कन्सेप्ट आहे ते कधीही क्लिअर होणार नाही. ओके, सहिष्णू, अजून एक आलं उत्तर. कारण सांगतोय का, इकडे तुम्ही लाजायची गोष्ट नाही, ऑनलाईन लेक्चर आहे, तुम्हाला कितपत समजलंय समजलं नाही हे समजण्यासाठी हे सगळं काही चाललेलं आहे. तर जे काही असेल बिंदास आन्सर सांगायला सुरुवात करा, चुकलं तर चुकलं, कारण मी तुम्हाला जज करणार नाही, चुकलं असेल तर सांगूया का चुकलंय ते कसं बरोबर करायचं, पण इकडे ती गोष्ट सॉर्ट आउट होते. नाहीतर होतं काय, ज्यावेळी एक्झाम झाल्यानंतर ज्यावेळी क्वेश्चन आन्सरशीट ज्यावेळी तपासत होतो त्यावेळी लक्षात येतं याला तर काहीच समजलं नव्हतं, किंवा तो विद्यार्थी काय करतो, नमित सिरीज घेतो, ते उत्तर तोंडपाठ करतो आणि ते लिहायचा प्रयत्न करतो. मग त्याऐवजी जर तुम्ही बेसिक मेथड असेल, उदाहरणार्थ फक्त 5 शब्दांची लिस्ट जर लक्षात घेतली असेल, कोणता प्रकार आहे तुम्हाला इमिडिएटली समजेल. आता जेवढ्या जणांनी उत्तर सांगितलं इक्विव्हॅलंट, त्यांचा 1 मार्क तरी कन्फर्म झालेला आहे 3 पैकी. आता बघूया पुढे काय करायचंय. तर लक्षात आलं,
दिस प्रपोजिशन इज इन फॉर्म ऑफ इक्विव्हॅलंट और बाय कंडिशनल प्रपोजिशन, 1 मार्क मिळाला. दुसरा मार्क आहे सिम्बॉलाइज साठी, मग सिम्बॉलिक फॉर्म लिहून घ्या, पी ट्रिपल बार क्यू, 2 मार्क कन्फर्म झाले. आता ट्रूथ टेबल बनवायच्या 2 पद्धती आहेत. एक काम, एक तर एक सिच्युएशन कन्सिडर करा आणि जे काही आन्सर येईल किंवा जी काही ट्रूथ व्हॅल्यू असेल ती लक्षात घ्या, किंवा सगळ्या पॉसिबिलिटीज म्हणजे पी ट्रिपल बार क्यू आहे तो सध्या हवं तर हाताने हाईड करा आणि फक्त पी अँड क्यू चा विचार करा. सगळ्या पॉसिबिलिटी लिहून काढायच्या, त्यानंतर फक्त बघायचं बेसिक रूल कोणती गोष्ट बरोबर आहे कोणती गोष्ट चुकीची सांगतोय त्याप्रमाणे लिहून काढायचं. म्हणजे बघा ट्रूथ टेबल म्हणजे आपण बेसिकली काय करतो, तर ते जे काही वाक्य आहे ते कधी खरं असेल कधी खोटं आहे ते बघतो. तर अशा वेळी एक बेसिक रूल लक्षात ठेवायचा की तो जो काही प्रकार आहे तो एका ओळीत काय बरोबर काय चुकीचे सांगायचा प्रयत्न करतो. जर आपण इक्विव्हॅलंटचा विचार केला तर ते काय सांगतात, तर ज्यावेळी वाक्याचे दोन्ही कंटेंट म्हणजे पी आणि क्यू बरोबर असतील त्याच वेळी हे वाक्य बरोबर मानायचं, किंवा ज्यावेळी वाक्याचे दोन्ही कंटेंट पी आणि क्यू चुकीचे असतील त्यावेळी वाक्य बरोबर मानायचं आहे. तर बाकीचे ज्या काही रेस्ट ऑफ द पॉसिबिलिटीज असतील त्या आपण फॉल्स मानणार आहोत. म्हणजे बघा आता मी तुम्हाला फर्स्ट मेथडने ट्रूथ टेबल तयार करून दाखवतो. पहिली मेथड आहे एक पॉसिबिलिटी कन्सिडर करायची. तर सगळ्यात सोपी आणि सगळ्यात पहिली पॉसिबिलिटी आहे दोन्ही कंटेंट बरोबर असतील तर, म्हणजे काय, त्यांनी वोटर्सना वेल इन्फॉर्म केलं, इलेक्शन संदर्भात अवेअरनेस केली आणि डेमोक्रेसी सक्सेसफुल झाली. याचा अर्थ काय, दोन्ही पॉईंट बरोबर आहेत, माझं स्टेटमेंट बरोबर आहे म्हणजे ट्रूथ आलं. सेकंड पॉसिबिलिटी बघा, जर फर्स्ट म्हणजे पी असेल तो चुकीचा असेल आणि क्यू असेल बरोबर असेल तर काय होईल, त्यांनी वोटर्सना इन्फॉर्म केलं नाही, अवेअरनेस केली नाही, तरी सुद्धा डेमोक्रेसी सर्व्हाइव्ह झाली, सक्सेसफुल झाली. म्हणून बघा पी फॉल्स म्हटलाय, क्यू ट्रू म्हटलाय. आता काय होईल, स्टेटमेंट चुकीचं ठरेल. कारण लक्षात घ्या इक्विव्हॅलंट प्रपोजिशन काय करतं, तर पी क्यू ला इम्प्लाय करतो आणि क्यू पी ला इम्प्लाय करतो. म्हणजे काय, अवेअरनेस असेल तर डेमोक्रेसी वाचेल, डेमोक्रेसी वाचेल जेव्हा अवेअरनेस असेल. एकमेकांकडे पॉईंट आउट करता येते. पण इकडे होतंय काय, पी ज्यावेळी फॉल्स असेल याचा अर्थ काय, अवेअरनेस केलेला नाही, वोटर्सना इन्फॉर्म केलं नाही तरी पण डेमोक्रेसी सर्व्हाइव्ह झाली. म्हणून म्हटलंय पी फॉल्स आणि क्यू ट्रू. त्यामुळे होणार काय, पूर्ण स्टेटमेंट चुकीचं ठरलेलं. कारण बेसिक प्रिन्सिपल काय यांचं, इम्प्लाइंग इच अदर, जे होतंय का नाही होत आहे. सेकंड पॉसिबिलिटी फॉल्स झाली. थर्ड पॉसिबिलिटीचा विचार करा, वोटर्सना इन्फॉर्म केलं म्हणून पी ट्रू म्हटलाय, डेमोक्रेसी सक्सेसफुल झाली नाही म्हणून मी क्यू फॉल्स म्हटलंय. आता काय होईल, पूर्ण स्टेटमेंट चुकीचं येईल. कारण आपण काय म्हणत होतो, वोटर्सना इन्फॉर्म करा, इलेक्शन संदर्भात अवेअरनेस करा, मग डेमोक्रेसी सक्सेसफुल होईल. पण काय झालं, वोटर्सना इन्फॉर्म केलं, इलेक्शन संदर्भात अवेअरनेस केली, जनजागृती केली, तरी पण डेमोक्रेसी सक्सेसफुल झाली नाही. याचा अर्थ काय, पूर्ण स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण काय, इम्प्लाइंग इच अदर ही जे काही बेसिक प्रिन्सिपल आहे ते सॅटिस्फाय होत नाहीये. मग राहिलं लास्ट पॉसिबिलिटी, दोन्ही फॉल्स असेल तर स्टेटमेंट टू. असं काय आलं ते पण सांगतो. ते सांगत होते की वोटर्सना इन्फॉर्म करा तर डेमोक्रेसी सक्सेसफुल होईल, बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे, याचा अर्थ काय, वोटर्सना इन्फॉर्म केलं नाही. दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे, याचा अर्थ काय, डेमोक्रेसी सक्सेसफुल झाली नाही. म्हणून माझं वाक्य बरोबर आहे. कारण काय, मी तुम्हाला सांगत होतो लोकांना अवेअर करा, जनजागृती करा तर डेमोक्रेसी वाचेल, पण तुम्ही काय केलं, जनजागृती केली नाही, मग होणार काय, डेमोक्रेसी वाचणार नाही. याचाच अर्थ काय, दोन्ही कॉन्स्टिट्युएंट जर चुकीचे आले तर तुमचं प्रपोजिशन जे काय ओरिजिनल स्टेटमेंट आहे ते बरोबर येणार आहे. त्याचबरोबर जर दोन्ही पी अँड क्यू योग्य आले म्हणजे पी अँड क्यू जर ट्रू आले तरी तुमचं स्टेटमेंट ट्रू येणार आहे. बाकीच्या पॉसिबिलिटी फॉल्स येणार आहे. ही झाली एक मेथड. आता आपण दुसरी मेथड बघूया, जिकडे आपण काय करणार आहोत, आधी फक्त पॉसिबिलिटी लिहून काढायच्या आणि नंतर आपण जो काही फायनल रिझल्ट आहे म्हणजे पी ट्रिपल बार क्यू कडे येणार आहोत. तर बघा पी ट्रिपल बार क्यू हवा तर हाताने हाईड करा, तो लक्ष देऊ नका. सध्या फक्त पी अँड क्यू चा विचार करा. जर एखाद्या वाक्यामध्ये 2 घटक असतील तर मॅक्झिमम किती पॉसिबिलिटी येतील ट्रूथ अँड फॉल्सिटीच्या, तर 4च येऊ शकतात. पहिली पॉसिबिलिटी असेल दोन्ही बरोबर आहेत, जे आपण पहिल्या ऑप्शनने क्लिअर केली. दुसरी पॉसिबिलिटी आहे दोन्ही चुकीची आहेत, जे आपण तिसऱ्या ऑप्शनने क्लिअर केली. मग राहिलं काय, एक बरोबर आणि एक चुकीचा, ते मी दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शनने क्लिअर केलेलं आहे. पॉसिबिलिटीज लिहून झाल्या. आता बेसिक प्रिन्सिपल लक्षात ठेवा, इक्विव्हॅलंट प्रपोजिशन काय म्हणतोय, दोन्ही ऑप्शन बरोबर आहे तर मी बरोबर आहे, किंवा दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत तर मी बरोबर आहे. मग करायचंय काय, दोन्ही ऑप्शन बरोबर वाला कोणता ऑप्शन आहे किंवा कोणती पॉसिबिलिटी आहे तर ती पहिली आहे. मग टी असेल म्हणजे पी पण ट्रू असेल क्यू पण ट्रू असेल, तिकडे आपण पी ट्रिपल बार क्यू मध्ये ट्रू लिहिणार आहोत. एक काम झालं. दुसरी पॉसिबिलिटी बरोबर असण्याची कोणती आहे, जर दोन्ही कॉन्स्टिट्युएंट फॉल्स असतील त्यावेळी मात्र आपलं स्टेटमेंट बरोबर असेल. म्हणजेच काय, लास्ट पॉसिबिलिटी बघा, पी पण फॉल्स आहे क्यू पण फॉल्स आहे, त्यामुळे पी ट्रिपल बार क्यू जो आहे तो ट्रू येईल. 2 पॉसिबिलिटी झाल्या. आता राहिलं काय, जे तुम्हाला ट्रू आहे असं सांगितलेलं आहे तेवढंच ट्रू मानायचंय आणि जे तुम्हाला सांगितलं नाही ट्रू आहे ते आपण फॉल्स म्हणणार आहोत. म्हणजेच काय, जे स्पेसिफिकली मेन्शन केलं तेवढं ट्रू म्हटलं, मग राहिलं काय, ते सगळं फॉल्स. म्हणून आपण काय करणार आहोत, सेकंड पॉसिबिलिटी आणि थर्ड पॉसिबिलिटी फॉल्स लिहून टाकली, काम झालं, 3 मार्क कन्फर्म मिळाले. आता या क्वेश्चनवर परत भर का देतो हे पण तुम्हाला एकदा सांगतो. याचं कारण एवढंच आहे,
की ज्यावेळी अशा प्रकारचे क्वेश्चन येतात त्यावेळी तुम्ही जर 3 पॉईंट कव्हर केले मी तुमचा अर्धा मार्क सुद्धा कट करू शकत नाही. 3 म्हणजे 3 मार्क तुम्हाला डेफिनेटली मिळतील. ऍज कम्पेअर टू थिअरी क्वेश्चन असेल, शॉर्ट नोट असेल किंवा लॉंग नोट असेल, तिकडे माझ्याकडे डिस्क्रिप्शन आहे की जर तुमचा कंटेंट मला तेवढा आवडला तर 5 पैकी 5 मार्क, 3 मार्क, 2 मार्क जे काही देता येतील. पण क्वेश्चन नंबर 3 मध्ये जो परफेक्ट आन्सर लिहितो तिथे मार्क्स कट करता येत नाही. पासिंग असेल किंवा जर स्कोरिंग करायचं असेल, क्वेश्चन नंबर 3 इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर क्वेश्चन पेपर. पुढे जाऊया. आता सिम्बॉलायझिंग सिम्पल प्रपोजिशन. आता एक लक्षात घ्या, टेक्स्ट बुक मध्ये किंवा तुम्ही जे काही बुक वापरत असाल त्यामध्ये तुम्हाला हा पार्ट मिळणार नाही. पण एक्झाम मध्ये सिम्बॉलायझिंग सिम्पल प्रपोजिशन वर 3 मार्क्सचा क्वेश्चन येतो, तो पण क्वेश्चन नंबर 3 मध्येच येतो. त्यामुळे मी हा पार्ट ऍडिशनल ऍड केलेला आहे. मग काय करूया, ऍज अ रिफ्रेशिंग मेमरी जे काही सिम्पल प्रपोजिशनचे जे काही प्रकार आहेत ते मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो, समजून घेऊया आणि नंतर आपण वाक्यांकडे जाऊया. तर पहिला आहे सब्जेक्ट लेस प्रपोजिशन. सब्जेक्ट लेस प्रपोजिशनच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची, याचा सिम्बॉलिक फॉर्म नाही आहे. स्वतः कोणताही सिम्बॉलिक फॉर्म इन्व्हेंट करून तो लॉजिक मध्ये भर पाडण्याचा प्रयत्न करू नका. असा केलात तर तुमचा मार्क जाणार आहे. जर सब्जेक्ट लेस प्रपोजिशन आलं तर स्पेसिफिकली लिहून टाकायचं, या प्रपोजिशनचा कोणताही सिम्बॉलिक फॉर्म नाही आहे. पुढचा आहे सब्जेक्ट प्रेडिकेट प्रपोजिशन. याचा अर्थ काय, एक सब्जेक्ट असेल, दुसरी त्याची माहिती असेल. सिम्बॉलिक फॉर्म आहे कॅपिटल एच डॅश कॅपिटल पी, म्हणजे काय, एस फॉर सब्जेक्ट, पी फॉर प्रेडिकेट. तिसरा प्रकार आहे रिलेशनल प्रपोजिशन. याचा अर्थ काय, ज्यावेळी एखादं प्रपोजिशन असेल ते एखाद्या माणसाची दुसऱ्या माणसाच्या संदर्भात फिलिंग असेल, ब्लड रिलेशन असेल किंवा कंपॅरिझन असेल, अशा प्रकारची गोष्ट पॉइंट आउट करत असेल तर त्याला आपण रिलेशनल प्रपोजिशन म्हणतो. रिलेशनल प्रपोजिशन आयडेंटिफाय करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे, ज्यावेळी वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रॉपर नेम किंवा एकापेक्षा जास्त सब्जेक्ट देतील. कारण रिलेशनल प्रपोजिशन हा असाच एकुलता एक प्रकार आहे ज्यामध्ये मल्टिपल सब्जेक्ट असतात. कारण काय, तुम्हाला रिलेशन दाखवायचं मग तुम्हाला 2 सब्जेक्ट एक मिनिमम दाखवावेच लागतील. 2 पेक्षा जास्त असतील पण कमी असणार नाही. सिम्बॉलिक फॉर्म आहे याचा आर इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय ब्रॅकेट कम्प्लीट, किंवा एक्स आर वाय म्हणजे एक्स इज रिलेटेड टू वाय. शेवटचा प्रकार आहे आपला क्लास मेंबरशिप प्रपोजिशन. याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे ए एप्सिलॉन एफ. क्लास मेंबरशिप म्हणजे काय, यापूर्वीच झालेलं आहे की एक इंडिव्हिज्युअल मेंबर असतो ज्याला एखाद्या क्लासमध्ये ऍड करण्याचं काम आपण क्लास मेंबरशिप प्रपोजिशनने करतो. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये ए असेल त्या इंडिव्हिज्युअल साठी, ई असेल क्लास, एप्सिलॉन असेल क्लास मेंबरशिप साठी, आणि एफ असेल ज्या तो क्लासमध्ये तो इन्क्लूड होते त्याच्यासाठी. आता आपण वाक्यांकडे जाऊया. क्वेश्चन पेपर मध्ये अशी तुम्हाला इन्स्ट्रक्शन असेल, आयडेंटिफाय दी फॉलोइंग सिम्पल प्रपोजिशन अकॉर्डिंग टू मॉडर्न लॉजिशियन अँड सिम्बॉलाइज देम. मॉडर्न लॉजिशियन खूप महत्वाचं आहे, त्या प्रकारे तुमचं आन्सर चेंज होऊ शकतं. पहिलं वाक्य आहे शेक्सपियर वॉज अ प्ले रायटर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, संजय दत्त इज अन ऍक्टर होतो, त्याच प्रकारे वाक्य ट्रीट करणं तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. या वाक्याचा कोणत्या प्रकार आहे ते तुम्ही सांगा. शेक्सपियर वॉज अ प्ले रायटर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? ऑप्शन आहे 4. सब्जेक्ट लेस आहे का, सब्जेक्ट प्रेडिकेट आहे का, रिलेशनल आहे की क्लास मेंबरशिप आहे, तुम्ही सांगायचंय. चॅट बॉक्स मध्ये सांगा हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. शेक्सपियर वॉज प्ले रायटर. चुकलं तर चुकलं, प्रयत्न करा, पण इकडे चुकून काही नुकसान होणार नाहीये. परीक्षेच्या वेळी जर चुकवला तर तुमचे मार्क्स येणार आहेत. ओके, सब्जेक्ट प्रेडिकेट वाटतंय, ठीक आहे. अजून कोणतं उत्तर आहे का वेगळं? सब्जेक्ट प्रेडिकेट. आता काय झालंय ते बघा, मी तुम्हाला एक हिंट दिली होती. एक मिनिट, कोणतरी अनम्यूट झालं, बघूया. झालं का? तर बघा, प्ले रायटर याचे काही, ओके, क्लास प्रपोजिशन सही, तुझं उत्तर बरोबर आहे. बाकीच्यांना सांगतोय तुम्ही पण राईट ट्रॅकवर होता, पण प्ले रायटर ही क्वालिटी नाही म्हणून मी हिंट देतो. संजय दत्त इज अन ऍक्टर हे का सांगितलं तर संजय दत्त हा ऍक्टरच्या क्लासमध्ये इन्क्लूड होतोय. शेक्सपियरचं पण तेच आहे, प्ले रायटर हा एक क्वालिटी नसून क्लास आहे. शेक्सपियर नाटककार आहे, तो नाटक लिहितोय, मग नाटक लिहिणाऱ्यांच्या क्लासमध्ये मी शेक्सपियरला ऍड करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हे जे वाक्य आहे ते क्लास मेंबरशिपला आहे. ही शेक्सपियरची क्वालिटी नाही. प्ले रायटरचा एक क्लास असेल, जस्ट लाईक अन ऍक्टर. संजय दत्त इज अन ऍक्टर म्हणजे काय, तर ऍक्टरचा एक क्लास आहे जिकडे तो व्यक्ती ऍड होता. शेक्सपियरच्या बाबतीत पण तेच आहे, प्ले रायटरचा एक क्लास आहे ज्यामध्ये शेक्सपियर ऍड होतोय. तरी पण ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्यासाठी पण, त्यांना पण शाबासकी, प्लस ज्याचं उत्तर बरोबर आहे त्याला डबल शाबासकी. आता आपण बघूया हे वाक्य कन्वर्ट कसं करायचं, म्हणजे काय लिहायचंय. तर बघा, वाक्याची इन्स्ट्रक्शन असते आयडेंटिफाय करा प्लस सिम्बॉलाइज करा. त्यामुळे लिहायचंय दिस प्रपोजिशन इज इन दी फॉर्म ऑफ क्लास मेंबरशिप प्रपोजिशन अँड सिम्बॉलिक फॉर्म याचा येईल ए एप्सिलॉन एफ. आता पुन्हा एकदा मागे जाऊया. सेकंड बघा, डिस्टन्स बिटवीन मुंबई अँड पुणे इज 150 किलोमीटर्स.
कोणत्या प्रकारचं वाक्य आहे ते सांगा. डिस्टन्स बिटवीन मुंबई अँड पुणे इज 150 किलोमीटर्स. कोणता प्रकार येईल? सब्जेक्टलेस आहे का, की सब्जेक्ट प्रेडिकेट आहे, की रिलेशनल आहे, की क्लास मेंबरशिप आहे? बिंदास सांगा, चुकलं तर चुकू दे, बरोबर आलं तर चांगलंच आहे. प्रयत्न करा. परफेक्ट. हे रिलेशनल प्रपोजिशन आहे. तुम्हाला यापूर्वी एक सांगितलं होतं की ज्या ज्यावेळी वाक्यात मल्टिपल सब्जेक्ट असणार आहे, अथर्वचं पण बरोबर आहे, सगळ्यांचे आन्सर बरोबर आहेत. ज्या ज्यावेळी वाक्यात मल्टिपल सब्जेक्ट असतील त्या त्यावेळी त्या वाक्याला आपण म्हणणार आहोत रिलेशनल प्रपोजिशन. ही बेसिक आहे. ही गोष्ट फक्त आयडेंटिफाय करा. रिलेशन तुम्हाला नाही समजलं तरी चालेल, इमोशन आहे, ब्लड रिलेशन आहे, कंपॅरिझन आहे, काही नाही समजलं तरी चालेल, फक्त लक्षात ठेवायचं मल्टिपल सब्जेक्ट. इकडे मुंबई आणि पुण्यातलं अंतर त्यांनी सांगितलेलं आहे. मुंबई आणि पुणे दोन प्रॉपर नेम आली, सफिशियंट आहे. हे वाक्य आहे रिलेशनल प्रपोजिशन. म्हणजे यायचंय दिस प्रपोजिशन इज इन द फॉर्म ऑफ रिलेशनल प्रपोजिशन. सिम्बॉलिक फॉर्म इज आर इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय ब्रॅकेट कम्प्लीट. आर फॉर रिलेशन, एक्स फॉर मुंबई अँड वाय फॉर पुणे. आता इकडे पुन्हा एकदा सांगतोय, अशा प्रकारचा आन्सर देण्याचे दोन मेथड आहेत. आता इकडे आणि एक्स आणि वाय वापरलाय. काही वेळा नमितोल सिरीज मध्ये तुम्हाला असं मिळेल आर सेंटर इन ब्रॅकेट स्मॉल मध्ये एम कॉमा स्मॉल मध्ये पी. तर जर सोपी पद्धत हवी असेल तर आर एक्स वाय लिहा. पण एखाद्या जर नमितोल सिरीज बघून किंवा इतर कोणतं बुक रेफर करून तर दोन्ही सब्जेक्टच्या नावाचं जे काही पहिलं अक्षर आहे म्हणजे मुंबईचा एम असेल, पुण्याचा पी असेल, हे जर स्मॉल मध्ये लिहिले असतील त्या ब्रॅकेटमध्ये तरी सुद्धा आन्सर ते बरोबर देण्यात येतील. दोन मेथड आहेत. एक तर जो काही सिम्बॉलिक फॉर्म पुस्तकात दिलाय तो लिहून टाका, किंवा त्या सब्जेक्टच्या नावाचं जे काही पहिलं अक्षर आहे ते लिहिलं तरी पण चालू शकेल. आता मागे येऊया. तिसरं आहे दी नॉवेल वॉज इंटरेस्टिंग. एकदम सोपं आहे. सांगा कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? दी नॉवेल वॉज इंटरेस्टिंग, सब्जेक्ट प्रेडिकेट, बरोबर आहे. इकडे काय झालंय, त्या नॉवेल संदर्भात त्याने क्वालिटी सांगितली की त्याला काय वाटतंय हे जे काही नॉवेल आहे ते इंटरेस्टिंग आहे. म्हणून सोप्या शब्दात दिलेला आहे. दिस प्रपोजिशन इज इन द फॉर्म ऑफ सब्जेक्ट प्रेडिकेट प्रपोजिशन. सिम्बॉलिक फॉर्म इज कॅपिटल एस डॅश कॅपिटल पी. एस फॉर सब्जेक्ट, पी फॉर प्रेडिकेट. तर आजचं लेक्चर इकडे संपलेलं आहे. उद्याच्या लेक्चर पासून आपण चॅप्टर नंबर 6 सुरू करणार आहोत. जर या लेक्चर मध्ये कोणताही पाठ समजला नसेल तर इकडे अनम्यूट करा, इकडे मेसेज करा किंवा पर्सनली व्हॉट्सअपवर मेसेज करा. तिकडे तुमच्या ज्या काही शंका आहेत ते निरसन करण्यात येईल. आता फक्त 1 मिनिट थांबतो. जर काही शंका असेल तर इकडे चॅट बॉक्स मध्ये टाका, नसेल तर नंतर मग आपण व्हॉट्सअपवर बघूया.